जर देव स्वतः तुमच्यापासून लपला तर तुम्ही काय कराल? जर क्षमा मिळवण्यासाठी तुम्हाला हिमालयाच्या बर्फात जीवाची बाजी लावून चालावं लागलं तर तुम्ही चालाल का? ही कथा आहे देवाच्या लपण्याची, भक्ताच्या शोधाची आणि दिव्य प्रकाशाच्या प्रकट होण्याची. महाभारत संपले होते. कुरुक्षेत्रावर धूळ बसली होती. पण पांडवांच्या मनात वादळ सुरू होते. ते जिंकले होते, पण कोणावर? बंधू, गुरु, आप्तस्वकीय. युधिष्ठिराच्या मनात अपराधांची ज्वाला धगधगत होती. अर्जुनाच्या कानात अजूनही रणशिंग घुमत होते. भीमाच्या हातात अजूनही गदेचा स्पर्श जिवंत होता. त्यांनी ठरवले, या पापातून मुक्ती हवी आणि ती फक्त महादेव देऊ शकतात. पांडव काशीला गेले, पण शिव तिथे नव्हते, कारण शिव रुष्ट होते. धर्मासाठी लढले असले तरी रक्तपात हा रक्तपातच. शिव हिमालयात निघून गेले, त्या निर्जन, कठोर, बर्फाळ प्रदेशात. पांडवही त्यांच्या मागे गेले. उंच चढ, गोठवणारी थंडी, श्वास रोखणारी हवा, पण त्यांच्या अंतर्मनातील वेदना त्याहून जास्त होती. शिवांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांनी घेतले नंदी बैलाचे रूप. हिमालयातील कुरणात अनेक बैल चरण्यात होते. सगळे सारखे दिसत होते, पण भीम थांबला. हा एक वेगळा आहे. त्या बैलाच्या डोळ्यात एक शांत गूढ तेज होते. भीम त्याच्याकडे झेपावला आणि त्या क्षणी तो बैल पृथ्वीमध्ये विलीन होऊ लागला. क्षणभर वेळ थांबला. भीमाने पूर्ण शक्तीने झेप घेतली. त्याच्या हाताला लागला फक्त कुबड. बैलाचे संपूर्ण शरीर पृथ्वीखाली अदृश्य झाले आणि त्या कुबडातून प्रकट झाला दिव्य प्रकाश. त्या ठिकाणी निर्माण झाले केदारनाथ ज्योतिर्लिंग. शिवांचे इतर अवयवही हिमालयातील वेगवेगळ्या स्थळी प्रकट झाले. बाहू तुंगनाथ येथे, मुख रुद्रनाथ येथे, नाभी मध्यमहेश्वर येथे, जटा कपालेश्वर येथे. ही 5 तीर्थक्षेत्रे मिळून ओळखली जातात पंचकेदार.